అగ్గిరవ్వ మాదిరి ఉంటాడే నా సావే एकलाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुललाग राजा मदन हसतोय तसा की जीव माझा भुलला ग सोसेकी अग्गिरव्व मादिरी ఉంటాడే నా సావే एकलाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुललाग राजा मदन हसतोय तसा की जीव माझा भुलला ग आता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। अशी ट्यूटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि ह्या व्हिडिओचे जे ऑल मटेरियल आहे ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे आणि ह्या व्हिडिओचं ऑल मटेरियल सुद्धा आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेलं आहे। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचे जे कॅपकट आहे ते ओपन करायचे। इथे कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि आपण जो बीटमा व्हिडिओ दिलाय तो तुम्हाला इथे सिलेक्ट करू इथून ऍड करायचा आहे। ह्या बीटमा व्हिडिओमध्ये आपण बीट दिले आहेत इथे तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा 14 बीट असतील। तर इथे तुम्हाला थोडं समजून घ्यायचं कशा बीट आहेत त्या। तर इथे तुम्ही बघू शकाल की ह्या बीटमा व्हिडिओमध्ये आपण म्हणजे बीट दिलेले आहेत त्यामध्ये अशा प्रकारे 1 2 3 अशा 14 पर्यंत बीट बदलत जातील। तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, जेथून आपली एक आता इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपली बीट आहे म्हणजे ही बीट एक आहे त्याच्यानंतर थोडं आले की इथून आपली बीट चेंज होते। तर आपल्या इथून आता चेंज होते तर सिंपली काय करायचे, तो जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती सिंपली क्लिक करायचे। त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथून स्प्लिट होऊन जाईल। त्याच्यानंतर पुन्हा आपल्या ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायची, इथे आपली बीट चेंज होते अशा प्रकारे। तर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचे आणि इथून हा जो व्हिडिओ आहे तो इथून स्प्लिट करायचा आहे। अशा प्रकारे हे जे बीट आहे ते तुम्हाला शेवटपर्यंत इथून कट करत न्यायचं। इथून बीट कट केल्यानंतर त्यामध्ये आपला फोटो ऍड करायचा। फोटो ऍड करण्यासाठी ही जी वेगळी लेयर झाली त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळून जातील। थोडं स्क्रोल करू ते क्रिप्लेचं ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचे आणि जो पण तुमच्या इथे फोटो असेल इथून सिलेक्ट करू इथून ऍड करायचा आहे। सेम प्रोसेस दुसऱ्या बीटला करायचे। दुसऱ्या बीट पाशी त्या लेयरवरती क्लिक करायचं आणि रिप्लेसमध्ये जाऊन जो तुमचा इथून फोटो इथून ऍड करायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला इथून फोटो आहेत ते सर्व बीटला इथून ऍड करून घ्यायचे। तर मी काय करतो, जे आपले फोटो राहिले बीट नावानुसार ऍड करायचे तिथून पटकन ऍड करून घेतो। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहेत ते बीट नावानुसार इथून कट करून घेतलेले आहेत। आता तुम्हाला काय करायचं, इथून सिंपली ह्या फोटोला इथे इफेक्ट द्यायचे। आता जसे मी ते एक इफेक्ट सांगेल तुम्ही पण तुमच्या फोटोला एक इफेक्ट आहे तो ऍड करून घ्यायचा आहे जेणेकरून कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा ते तुम्हाला इथे समजून जाईल। तर पहिले आपल्या काय करायचे, जे म्हणजे 5-6 फोटो आहेत आपल्या म्हणजे ते 5 ट्रान्झॅक्शन आहेत म्हणजे 1 2 त्यामध्ये एक हे ट्रान्झॅक्शन आहे, त्याच्या पुढच्या फोटोला दुसऱ्या आणि तिसऱ्या फोटोमध्ये हे ट्रान्झॅक्शन आहेत। तर हे जे पहिले आपले 5 ट्रान्झॅक्शन आहेत त्यांना आपण पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन देऊन घेऊया। तर सिंपली काय करायचं, हे जे पहिलं 1 2 फोटो आहे त्यामध्ये हे जे व्हाईट कलरचं ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपल्याला इथून एक ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करून घ्यायचे। इथे आपलं थोडं लोड घेत आहे। इथून तुम्हाला आता आहे ना लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं। यामध्ये आल्यानंतर ब्लास्ट नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल। हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी लेंथ आहे 0.2 ठेवायची आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। हाच सेम इफेक्ट आपल्या दुसऱ्या आणि तिसरा जो फोटो आहे म्हणजे त्याच्या पुढचे जे ट्रान्झॅक्शन आहे त्याला पण द्यायचे आणि त्याच्या पुढचे जे ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे आपले पहिले 3 जे ट्रान्झॅक्शन आहेत ह्या फोटोला आहेत तो ब्लास्ट नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा। सिंपली ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून लाईट इफेक्टमध्ये यायचं। यामध्ये तुम्हाला ब्लास्ट नावाचा इफेक्ट मिळून जाईल, तो जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ आहे 0.2 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचं, हे जे 4थं ट्रान्झॅक्शन आहे सिंपली येते 4थ्या ट्रान्झॅक्शन पाशी यायचे, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला ते मुवमेंटचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर याची जी लेंथ आहे संपूर्ण याची नेल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिंपली त्याच्या पुढचे जे ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे आपलं 5वं ट्रान्झॅक्शन तिथे यायचे, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं। पुन्हा मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये यायचं। यामध्ये त्याच्याच पुढे तुम्हाला डाऊनचा एक इफेक्ट मिळून जाईल। हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याची जी खालची लेंथ असेल ती संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिंपली हा जो आपला 6 सेकंदाचे तिथला फोटो आहे तिथे यायचे, त्या फोटोवरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर खाली 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। येथे तुम्हाला आता कांबोचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं। इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा। हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर सिंपली स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो यायचं अशा प्रकारे। इथे आल्यानंतर आपल्या आता इंच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आणि पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो यायचे।
आता पुन्हा आपल्या कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डिस्टोर राईड नावाचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं. या फोटोला आपल्या प्लांट नंबर 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. या फोटोला आपल्या बाउन्स 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. इथे आल्यानंतर आता आपले इंच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. या फोटोला आपल्या रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. आता आपल्या इथे कॉम्बोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. इथे आल्यानंतर आता आपले इंच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला आहे ना रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. हे सर्व इथून इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे बरोबरचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे जे इफेक्ट आहे ते तुमच्या फोटोला शिवाय इथून ॲड होऊन जातील. हे इफेक्ट इथून ॲड झाल्यानंतर सिम्पली आपल्या अशा पहिल्यांदा जुटायचे. इथे पहिल्यांदा जुट आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला आता ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये आल्यानंतर हॅलो ब्लरचा 2 नंबरला इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायची आणि ह्याची जी लेंथ आहे जो आपण 6 सेकंद आहे तिथला जो हा फोटो स्प्लिट केला तिथपर्यंत आणून ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे. स्पीड तुम्हाला इथे 10 ठेवायची आणि इंटेन्सिटी आहे ती संपूर्ण इथून न्यायची अशा प्रकारे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, हा जो आपला 8 सेकंदाच्या तिथला फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला ते अशा प्रकारे इथे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्प्लिटचं ऑप्शन आहे त्यामुळे वरती यायचं यामध्ये. तर इथे तुम्हाला शेवटून 2 नंबरला 3 स्क्रीनचा एक इफेक्ट मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला हा 8 सेकंदाच्या तिथला फोटो आहे तेवढीच हा ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची आणि हा जो इफेक्ट आहे तो तुम्ही इथे ॲडजस्ट नाही करू शकत, जसा बाय डिफॉल्ट असेल तसा इथून तुम्हाला ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या हा 8 सेकंद तिथला फोटो आहे त्यालाच अजून एक इफेक्ट द्यायचा आहे. तर जिथून आपण स्प्लिट केला हा फोटो तिथे यायचे. इथे आल्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ना सेल्फीच्या ऑप्शनमध्ये यायचे अशा प्रकारे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 8 नंबरला इन माय हार्टचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला 8 सेकंदाचे तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं, हा जो 10 सेकंदाचे तिथला फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला ते अशा प्रकारे इथे आल्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ग्लोईंग स्लाइसमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल हॅलो नावाचा. 5 नंबरला असेल इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याची जी लेंथ असेल ती आपली 10 सेकंदाची तिथला जेवढा आपला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं, हा जो आपण 13 सेकंदाचा तिथला फोटो ॲड केला आहे तिथे जिथून आपण स्प्लिट केला इथे आल्यानंतर आपल्या पुन्हा व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला 3 लेयर्स मिररचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे जेवढा आपला 13 सेकंदाची तिथला फोटो असेल तेवढीच ठेवायची आणि सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचं आहे आणि फिल्टर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता हा जो शेवटचा फोटो आहे तिथे जसे इथे आपण आले तशा प्रकारे थोडा इथे गॅप ठेवायचा आहे. इथे गॅप ठेवल्यानंतर इथून आपल्या सिम्पली बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला आता आहे ना इथे बॅकग्राऊंडचा एक ऑप्शन मिळून जाईल त्यामध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 2 नंबरला क्लिप्ड. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला हा शेवटचा फोटो आहे तेवढीच ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे बांधाचं आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.